तर या घराच्या जमिनीची मालकी इंद्रायणीच्या वडिलांकडे होती आणि त्यांनी ती जमीन आमच्या पिताश्रींकडे म्हणजे बबनराव लांडगे पाटलांकडे गहाण ठेवली आहे. त्याचे हे कायदेशीर कागदपत्र. माझ्या आजोबांनी ही जमीन गोविंद महाराजांना दान दिली होती. इंद्रायणी, मग ह्या सगळ्या कायदेशीर व्यवहाराचे काहीतरी कागदपत्र असतील ना तुझ्याकडे? अशी कुठलीही कागदपत्र आपल्याकडे नाहीत. पण जमीन गहाण ठेवल्याचे हे कायदेशीर कागदपत्र आहेत. आणि हे ते पेपर्स आहे. तर आनंदीबाई, कायद्यानं ही जमीन आमच्या मालकीची आहे. बापाच्या आजारपणात तुझ्या सुनेच्या बापाने ही सगळी जमीन आमच्याकडे गहाण ठेवली. सो ह्या घरावर, ह्या जमिनीवर तुम्हा कोणाचाच कोणताही अधिकार नाही. शून्य मिनिटात इथून निघायचं. नाही, असं कसं होऊ शकतं? श्रीकला, असं काही होऊ देणार नाही मी. असंच होणार आणि तेही याच क्षणाला. ए पिंट्या, चाल सामान घ्या यांचं बाहेर. हे बघा, तुम्ही खूप चुकीचं वागताय. नाही, तुम्ही असं आमच्या सामानाला हात नाही लावू शकत. काहीच नाही करायचं.
मोठा हिंदू श्रीकला तू चुकीचं करते तू श्रीकला आधू श्रीकला नाही श्रीकला नाही नाही श्रीकला विठुराया, मला पडलेलं स्वप्न खरं झालं. ही कसली वेळ आणलीस रे आमच्यावर. माझ्या बाबांना आयुष्यभर वणवण फिरायला लावलत ना, त्याचा बदला आज पूर्ण केलाय मी. तरी इंदू वरडून वरडून सांगत होती की श्रीकला काही चांगली बाई नाहीये, पण तिच्यावरती कोणी विश्वासच नाही ठेवला. उलट तिलाच एकटं पाडलं. मग काय, श्रीकला कला कलानं तिचा रंग दाखवायला लागली आणि आपल्याला सगळ्यांना रस्त्यावरती आणलंय. आई अगं तू शांत हो प्लीज. कशी शांत हो? सांग ना, कसं शांत हो? दिग्रसकरांची ज्येष्ठ आणि श्रेष्ठ सून आहे मी. मला माझ्याच हक्काच्या घरात बाहेर काढलंय.
सगळं त्या श्रीकलामुळे झालंय. तुम्हाला सांगते व्यंकट भाऊजी, अहो श्रीकला माझ्या पण जीवावरती उठली होती. मला पण तो अर्क दिला होता प्यायला. स्वतःच बरं वाईट करून गेला निघालेच होते, पण या इंदीनं मला वाचवलं. तिने वाचवलं नसतं तर काय झालं असतं माझं? माझी पोरकी झाली असती हो. चुकलं माझं, पूर्णपणे चुकलं. डोळ्यावर अविवेकाची पट्टी बांधली होती मी. कुणावर विश्वास ठेवावा आणि कुणावर नाही तेही कळलं नाही मला. इंदूवर अविश्वास दाखवला मी. अशा वेळेला जो कायम आधार देतो, ज्याच्या कृपेच्या आश्रयाच्या आधाराला आपण जातो, असा माझा विठुराया सुद्धा आज इथं उभा नाही. कुठली दुर्दैवी वेळ आली आपल्यावर. राम कृष्ण हरी. विठुराया, तू सगुण निर्गुण दोन्ही रूपात सगळीकडे असतोस माहितीये मला. माझ्या व्यंकू महाराजांनी शिकवलंय. आता सुद्धा तू इथेच आहेस. माझ्या व्यंकू महाराजांची ही अवस्था बघवत नाही रे मला. निर्मळ मनाने विश्वास ठेवण्याची इतकी मोठी शिक्षा नको रे, नको इतकी मोठी शिक्षा देऊस. गोपाळ, गोपाळ, मला नव्हतं मारायचं रे तुला, खरंच. पण तुझा अति शहाणपणा नडला. उकट फाकट मेलास ना रे. ए श्रीकला, या गोपाळच्या फोटोकडे बघून काय बोलतेस तू? मला एक सांग, तू खरंच त्याच्या प्रेमात बिमात पडली होतीस की काय? प्रेमात? आणि मी? तुम्ही ना नसत्या वेळी नसते विनोद करू नका बाबा. कधी कधी ना शीर तडकते माझी. आता बायकांचं आपल्या नवऱ्यांवर प्रेम असलंच पाहिजे असं काही कंपल्शन नाहीये ना आपल्यात. आता गोपाळ जरी ऑफ झाला असला तरी ऑन पेपर मी अजूनही बायको आहे ना त्याची. आता आपण कसं दिग्रसकरांना बाय बाय केलं, गोपाळच्या फोटोला बाय बाय करायला नको का? बाय बाय गोपाळ. आज आपला बदला फायनली पूर्ण झाला बाबा.
सगळ्या दिग्रसकरांना रस्त्यावर आणलंय आपण. हे श्रीकला, या दिग्रसकारांना इतकं हलकं घेण्यात आपल्या अंगाशी येऊ शकतं. आपल्याला सावध राहावं लागेल. त्यांना मातीत पुरलं ना तर झाड म्हणून उभे राहतील हे. मग मी त्यांना कापून काढेन. ह्या श्रीकलाच्या सगळ्या कला अजून तुम्हाला सुद्धा नीट माहिती नाहीये बाबा. बाकीच्यांचा प्रश्नच येत नाही. असो, आज हे सगळं जे काही झालं ना, तो फक्त एक ट्रेलर होता. वेळ आली ना की पूर्ण पिक्चर दाखवे, तो पण क्रेडिट सहित. तोपर्यंत एन्जॉय. इंदू, फार अज्ञानी आहे बघ मी. काय घडतंय, कोण कसं वागतंय, बोलतंय, काही समजलं नाही मला. पण तुला दोष मात्र देत राहिलो मी. आज तुझ्या समोर तुझा गुरु म्हणून उभं राहण्याची तरी योग्यता आहे का माझी? विठुरायांनी स्वप्नात येऊन मला संकेत दिला. विठुरायांनी मला सांगितलं की त्याच्या भक्ताला त्रास होतोय. पण त्यांनी सांगितलेल्या संकेताचा अर्थ सुद्धा मला कळला नाही. तुझी बाजू समजून घेणं तर दूरच, पण तुला अधिकाधिक त्रासच देत राहिलो मी. श्रीकलावर आंधळा विश्वास ठेवला आणि तुझ्यावर संशय घेण्याचं पाप करत राहिलो. तुझं आमच्या घरावर किती प्रेम आहे, किती विश्वास आहे, तुझ्या मनात किती आपुलकी आहे, कशाची पर्वा उरली नाही. हे सगळं बाजूला सारून तुला वाटेल ते बोललो आणि संशय घेतला. मी चुकलो, मला माफ कर. महाराज, काय करताय महाराज? गुरुने शिष्याच्या पाया पडू नये असं करू नका. चुकीचं आहे हे. अगं बाळा, मी चुकीचा आहे, साप चुकीचा आहे मी. अहो, माणूस आहात ना, माणसाकडून चुका होतात. हे बघा, लई मोठं पाप माझ्या माथे लागल. असं काही करू नका महाराज. महाराज, मला माझ्या विठुरायावर स्वतःपेक्षा जास्त विश्वास आहे. तो मार्ग दाखवणार आणि या संकटाशी लढण्याचं बळ पण देणार. तुम्ही शिकवलंय ना की इंदू, कितीही कठीण परिस्थिती आली तरी तू डगमगायचं नाही. विश्वास ठेवा महाराज, तुमची शिष्या अजिबात डगमगणार नाही. आणि त्या श्रीकलेला आणि पोपटरावला आपल्या घरावर डाग लावू देणार नाही. कधीच नाही.